सांगली महापालिकेत काम दिलंय. मिरजेत ड्रेनेज पाईप बदलण्याच्या बहाण्याने भामट्याकडून गंडा. सांगली मिरजेत ड्रेनेज पाईप बदलण्याच्या बहाण्याने एका भामट्याकडून अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. याबाबत काही नागरिकांनी महापालिकेला माहिती दिली असून सतर्कतेचे आवाहन केलं आहे. शहरातील झारीबाग चिवटे कॉलनी परिसरात या भामट्याने काही जणांना गंडवल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने या परिसरातून फिरून आपण महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कर्मचारी आहोत असे सांगितले. या परिसरातील लहान आकाराचे ड्रेनेज आउटलेट पाईप बदलून मोठे पाईप जोडण्याचे काम मला महापालिकेने दिलं आहे अशी बतावणी केली. हे काम महापालिका करीत असली तरी थोडे पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. या पैशांची पावती मला दिली जाईल आणि नंतर महापालिकेकडून तुम्हाला त्याचा परतावा मिळेल असा दावा केला. चिवटे कॉलनी परिसरातील अनेक घरातील रहिवाशांना त्यांनी ही बतावणी केली. या कॉलनीच्या मागील बाजूच्या डॉक्टर परमेश शेट्टी रुग्णालय आणि अन्य काही रुग्णालयात या कामाची माहिती दिली. यातील काही रहिवासी त्यांच्या बतावणीला फसले. काहींनी पैसे देखील दिले, मात्र पैसे मिळाल्यानंतर तो गायब झाला. 1 तासात कामगार आणि जोडणीचे साहित्य घेऊन येतो असे सांगून तो निघून गेला. या भामटेगिरीनंतर त्याने आणखीन काही चलाखी केली. रस्त्यावरील कोणाचा तरी मोबाईल घेऊन त्यावरून रहिवाशांशी संपर्क केला. मी अर्ध्या तासात येतो आहे, तुम्ही घरीच थांबा असे सांगितले. त्यावर रहिवाशांनी विश्वास देखील ठेवला, पण तो परतला नाही. काही वेळाने रहिवाशांनी संबंधित मोबाईलवर संपर्क केला असता तो क्रमांक रस्त्याने जाणाऱ्या कोणाचा तरी अनोळखी व्यक्तीचा असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लोकांच्या लक्षात आलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.